नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th चा एक जॉमेट्रीचा पेपर तो कसा असतो आणि तो सॉल्व्ह करून पाहणार आहोत. आता पहा, तुम्ही 9th मध्ये ही लास्ट पेपर जो होता म्हणजे तुमचा सेकंड टर्मचा पेपर होता तो काय तुम्ही देऊ शकला नाही. त्यानंतर 9th मध्येच तुम्ही टर्मिनलचा एक्झाम पेपर दिला असेल, त्यावेळेस तुम्ही तो फॉर्मॅट पाहिला असेल, पण त्यानंतर तुम्हाला जर प्रॅक्टिस पाहिजे त्या फॉर्मॅटची, तो फॉर्मॅट तुमच्या हाताखालून गेलेला नाही. त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून आता पूर्ण फॉर्मॅट कसा असतो आणि एक क्वेश्चन पेपर सोडवायला आपण घेणार आहोत. तर यासाठी पहा, क्वेश्चन पेपर बोर्डाची अशा टाईपची असते. यावर इथे वरील बाजूस पहा व्यवस्थित. इथे वरील बाजूस पहा, इथे लिहिलेलं असतं डेट ही आता म्हणजे 28 नोव्हेंबरला झालेली एक्झाम आहे आणि त्यावेळेस झालेले एक्झाम्पल मॅथमॅटिक्स 71 हा कोड आहे. जॉमेट्री पेपर सेकंड, मॅक्झिमम मार्क 40, टाइम 2 hours. टोटल पेजेस किती आहेत ते पाहिले, ते 10 आहेत. आपल्याला क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर आपण ते चेक करून पण पाहिजे 10 पेजेस आलेत का आपल्याला. फर्स्ट पेजवर टोटल पेजेस लिहिलेले असतात. इथे सीट नंबर लिहायचा असतो तुमचा, जो पण असेल सी ने सुरुवात होते आणि तो एक जो नंबर आहे तो तुमचा इथे टाकायचा. त्यानंतर या नोट जे आहे ती अगोदर वाचून घ्या, परीक्षेच्या वेळेस पुन्हा पुन्हा त्यात वेळ घालायची गरज नसते. पहा, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. टोटल 5 क्वेश्चन्स असतात आणि ते ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. कॅल्क्युलेटर तुम्हाला यूज करायला अलाउड नाहीये. त्यानंतर द नंबर टू द राईट ऑफ द क्वेश्चन इंडिकेट्स फुल मार्क. जे नंबर राईट साईडला दिलेले ते क्वेश्चनचे मार्क्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सी हिअर, इथे पहा, हे क्वेश्चनचे मार्क्स आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर इन केस ऑफ एमसीक्यूज, क्वेश्चन नंबर 1A, क्वेश्चन नंबर 1 आणि त्यामधला ए हा जो ऑप्शन म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो एमसीक्यूचा असतो आणि ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी इव्हॅल्युएटेड अँड विल बी गिव्हन क्रेडिट. याचा अर्थ असा, उदाहरणार्थ एमसीक्यूचे अल्टरनेटिव्हचे जे आपल्याला हे ए बी सी डी असे आन्सर आहेत. काही मुलं काय करतात, अगोदर बी लिहिलं आन्सर, त्यानंतरच्या पेजवर किंवा त्यानंतर पुन्हा त्याचा आन्सर सी लिहितील, त्यानंतर त्याचा आन्सर डी लिहितील, है ना, किंवा पुन्हा ए लिहितील. तर अशा वेळेस आणि जर तुम्ही हे खोडलं, अरे हे खोडलेलं हे नाहीये आणि हे 3 पर्याय ठेवले, तर यामध्ये जो पहिला पर्याय असतो ना तो ग्राह्य पकडला जातो, तो चेक केला जातो. तो चूक आहे का बरोबर आहे ते पाहिलं जातं. हे बाकीचे बरोबर असले तरी चेक केले जात नाही. त्यामुळे असं जे करतात का सगळे ऑप्शन लिहितात, ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन माहित नसतो त्यावेळेस कधी पण एक काळजीपूर्वक लक्षात ठेवा, तुम्ही पहिला जो ऑप्शन लिहिलेला असतो ना पेपरमध्ये तोच फक्त चेक केला जातो, तोच राईट आहे का रॉंग आहे पाहिलं जातं. बाकीचे ऑप्शन चेक केले जात नाही. ओके, नाउ नेक्स्ट. फॉर एव्हरी एमसीक्यू द करेक्ट अल्टरनेटिव्ह ए बी सी और डी विथ सब क्वेश्चन नंबर इज टू बी रिटन ॲज अन आन्सर. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी उदाहरणार्थ क्वेश्चन 1 ए आणि त्यामधला उदाहरणार्थ सेकंड आहे, बरोबर, सेकंड, याचा आन्सर जे असेल, उदाहरणार्थ आन्सर बी असेल, तर फक्त तुम्हाला असं बी लिहायचंय. बाकी आन्सर लिहायची गरज नाही, फक्त त्याचे अल्टरनेटिव्ह जे आहेत ते लिहायचे आणि ते पण अशा पद्धतीने. ठीक आहे. नाव ड्रॉ प्रॉपर फिगर फॉर आन्सर व्हेनेवर नेसेसरी. जॉमेट्रीमध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जर तुम्ही थेरम असेल आणि थेरम प्रूव्ह केला पूर्ण पण फिगरच नाही काढली, तर तो थेरम चेक केला जात नाही, तो थेरमला क्रेडिट दिलं जात नाही, मार्क दिले जात नाही. ओके, या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा.
जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे फिगर काढायची आहे आणि ते फिगर महत्वाचे असते. काही काही वेळेस फिगरला मार्कही नसतात, पण ती फिगर पाहून बाकीचे लिहिले त्याला मार्क असतात. पण फिगरच नसेल तर ते चेक केलं जाणार नाही. त्यानंतर द मार्क्स ऑफ कन्स्ट्रक्शन शुड बी क्लिअर. मार्क्स ऑफ कन्स्ट्रक्शन शुड बी क्लिअर. डू नॉट इरेज देम. पहा, कन्स्ट्रक्शन करतो आपण. कन्स्ट्रक्शन करताना अनेक ठिकाणी असे मार्क टाकतो, अशा टाईपने मार्क करतो, त्यानंतर त्यावरून करतो. तर हे याला रब करू नका, हे असंच राहू द्या आणि ते क्लिअर पाहिजे. त्या मार्कला सुद्धा मार्क असतात, त्या मार्कवरूनच तुम्ही फिगर ही कशी काढली हे लक्षात येतं. कन्स्ट्रक्शनच्या वेळेस बाकीचं मी सविस्तर सांगेलच. डायग्रॅम इज इसेन्शियल फॉर रायटिंग प्रूफ ऑफ द थेरम. पहा, मी या अगोदर सांगितलं डायग्रॅम ही थेरम मध्ये पाहिजेच. थेरम मध्ये डायग्रॅम पाहिजे. आणखी ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम असतात आणि त्यामध्ये जर वर्ड प्रॉब्लेम आहे तर त्यामध्ये सुद्धा डायग्रॅमची गरज असते, त्याशिवाय ते सोडवता येणार नाही. तर असे जिथे जिथे डायग्रॅमची गरज असते तिथे यावेळेस म्हणजे 2021 मे मध्ये जी काही आपली एक्झाम होईल त्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम ट्रिग्नोमेट्रीचे येणार नाहीयेत, कारण ते अँगल ऑफ डिप्रेशन इलेव्हेशन वरचं ओमिटेड केलेला पोर्शन आहे. पण तरी पण बाकीच्या दुसरीकडे कुठे जेव्हा जेव्हा जिथे जिथे फिगर असेल ती फिगर काढायला पाहिजे. ठीक आहे. नाव या ठिकाणी क्वेश्चन पेपर मध्ये पहा, एकूण क्वेश्चन 1 to 5 असतात. क्वेश्चन 1 हा MCQ असतो. फॉर इच ऑफ फॉलोइंग सब क्वेश्चन फॉर अल्टरनेटिव्ह आन्सर आर गिवन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट. फक्त आन्सर लिहायचं असतं तुम्हाला याचं. आता यामध्ये क्वेश्चन 1 4 मार्क्स आहेत. मीन्स देर आर 4 MCQs. 1, 2, 3, 4 MCQs. क्वेश्चन नंबर 1B सब क्वेश्चन आहे, पण 1 मार्क्स क्वेश्चन आहे. हे किती? 1 मार्कची क्वेश्चन आहे. एका मार्कची क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये कमीत कमी 2 स्टेपची गरज असते. हे पण 4 दिलेले असतात आणि 4च सॉल्व्ह करायचे असतात. नो ऑप्शन इज देअर. क्वेश्चन नंबर 1 मध्ये ऑप्शन नाहीये. क्वेश्चन नंबर 2 मार्कचे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 मार्कचे क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 2 मार्कचे क्वेश्चन. यामध्ये काय असतं? कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल यामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली असते. ऍक्टिव्हिटी दिलेली असते म्हणजे नियर अबाउट 4 हे तुम्हाला अशा प्रकारचे चौकोन दिलेले असतात. 4 तुम्हाला कॉलम दिलेले असतात जे तुम्हाला फिलअप करायचे असतात आणि एकाला हाफ मार्क असतात. ते फिगरकडे पाहून करायचं असतं. क्वेश्चन 2 मध्ये ऍक्टिव्हिटी असतात, त्या एकूण 3 दिलेले असतात, त्यापैकी 2 घ्यायचे. इथे ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऑप्शन आहे, कोणतेही 2 लिहायचे. एकूण 3 दिलेले असतात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 मध्ये ऑप्शन नसतो, 2 मध्ये ऑप्शन आहे. आता क्वेश्चन नंबर 2B मध्ये एकूण 4 सोडवायचे असतात सब क्वेश्चन्स. हे 2 मार्काचे असतात. कमीत कमी 4 ते 5 स्टेप मध्ये आन्सर येतं याचं. यामध्ये देताना ते टोटल 5 क्वेश्चन देतात, त्यापैकी 4 सोडवायचे असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मार्कचे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 मार्कचा, क्वेश्चन नंबर 2 मार्कचा, क्वेश्चन नंबर 3 मार्क्स क्वेश्चन. आता हे 3 मार्क्स क्वेश्चन जे असतात हे सुद्धा पहिले ऍक्टिव्हिटी असतात. क्वेश्चन नंबर 3A ही ऍक्टिव्हिटीसाठी असते. कोणताही एक ऍक्टिव्हिटी सोडवायची असते त्यामध्ये आणि तुम्हाला एकूण 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात. नियर अबाउट 6 याच्या 6 स्टेप किंवा 6 तुम्हाला फिल इन द ब्लँक्स भरायचे असतात. हे पुन्हा लिहायचं असतं, फक्त याचा आन्सर लिहून चालत नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B कोणते पण 2च सॉल्व्ह करायचे असतात. थर्ड क्वेश्चन म्हणलं का 3 मार्कचा क्वेश्चन. 3B हा कोणतेही एनी 2, एकूण टोटल दिलेले असतात तुम्हाला 4, त्यापैकी फक्त 2 सोडवायचे, म्हणजे 2 ऑप्शन असतात. का? कारण यामध्ये एक थेरम विचारलेला असतो. इथे एक थेरम विचारलेला आहे. पहिला एक थेरम असतो, कन्स्ट्रक्शनवर एक असतं, बाकी जे असेल ते म्हणजे कन्स्ट्रक्शनवर असलंच नाही, पण एक थेरम मात्र कंपल्सरी असतो, हे लक्षात असू दे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मार्क्स. यामध्ये एनी 2 असतात, टोटल दिलेले 3 असतात, त्यापैकी 2 सोडवायचे असतात. हे क्वेश्चन आउट ऑफ बुक असतात, बुक मधले नसतात.
क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हे बुकच्या बाहेरचे आउट ऑफ बुक क्वेश्चन आहेत. या ठिकाणी 2-3 संकल्पना एकत्र वापरून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो राईट एनी वन, फक्त 3 मार्कचा एक सोडवायचा असतो, 2 दिलेले असतात. हा एकदम सोपा असतो, फक्त विचार करावा लागतो, थोडासा विचार करायचा. जो आपण शांत डोक्याने व्यवस्थित विचार केला आणि विचार केल्यानंतर तुम्हाला थोडंसं लॉजिक लावून हे असं उत्तर त्याचं काढत असतं. यामध्ये असे प्रश्न असतात ज्याचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, म्हणजे याला फ्री एंडेड क्वेश्चन्स म्हणतात. असे प्रत्येकाचे वेगवेगळे क्वेश्चन आन्सर सुद्धा याचे असू शकतात. क्वेश्चन नंबर 5 साठी क्वेश्चन नंबर 5 मध्ये कोणकोणते क्वेश्चन येणार आहे काय हे सविस्तर आपण सर्व पाहणार आहोतच. हा होता थोडक्यात क्वेश्चन पेपरचा एक फॉर्मॅट. यानंतर आपण क्वेश्चन पेपरच पहिल्यापासून पाहूया. हा, क्वेश्चन नंबर 1. फॉर each of the following sub question, 4 alternatives answer are given. Choose the correct alternatives and write its alphabet. हा, मी आता हे सोडवतोय. हाच क्वेश्चन कसा सोडवायचा काय ते सर्व सांगतोय. ही क्वेश्चन पेपर पूर्णपणे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सोडवलेली पाहिजे. माझ्या सोबत सोडवा किंवा माझ्या नंतर सोडवा, नंतर पुन्हा पाहू शकता व्हिडिओ हा आणि पुन्हा तुम्ही सोडवू शकता. सी, क्वेश्चन नंबर 1 इज triangle ABC similar triangle PQR. Angle A is 45 degree, angle Q is 87 degree. Find angle C. C या ठिकाणी 2 अँगल दिलेले आहेत, तिसरा अँगल विचारलेला आहे. मात्र या ठिकाणी जे अँगल दिलेले आहेत ते 2 वेगवेगळ्या ट्रायंगलचे दिलेले आहेत, बरोबर. आणि आपल्याला जो तिसरा अँगल फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी 4 ऑप्शन आहे, 4 पैकी एक कोणता तरी असणार आहे आणि ते फाइंड आउट करायचं आहे. आता यासाठी तुम्हाला हे माहित असायला पाहिजे का सिमिलर ट्रायंगल जर असेल तर त्याचे अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे काय, जर 2 ट्रायंगल, उदाहरणार्थ मी हा एक ट्रायंगल घेतला, हा एक ट्रायंगल घेतला आणि हा एक आणखीन एक ट्रायंगल घेतो, हा एक ट्रायंगल घेतला. ठीक आहे. आता हे 2 ट्रायंगल घेतले, हे ट्रायंगल सिमिलर आहेत. आपण थोडं वेळा समजूया. याचं नाव आहे ए, फॉर एक्झाम्पल आहे तुम्हाला समजण्यासाठी. आणि यानंतर काय, हा पी क्यू आणि आर. A45 सांगितलंय. A45 म्हणजे पी सुद्धा 45 असणार आहे. Q87 सांगितलंय, हे 87 सांगितलंय, याचा अर्थ बी सुद्धा 87च असणार आहे. आणि सी फाइंड आउट करायचं. आता सोपं आहे की नाही, 45 प्लस 87 करणार, किती येणार, 12, 1, 32. आणि 180 बेरीज असते टोटल, त्यामध्ये 132 सबट्रॅक्ट केले, किती येतील, 48. मीन्स दिस सी इज द ऑप्शन. मग आन्सर कसं लिहायचं आपल्याला, आन्सर मध्ये असं लिहायचं, क्वेश्चन नंबर 1 ए, त्यानंतर त्यामधला पहिला आकडा आणि मग त्याचा आन्सर लिहायचं सी 48. असं एवढंच आन्सर लिहायचंय. ओके, ठीक आहे. वी विल मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. Second one, angle PRQ is inscribed in arc PRQ of circle with center O. If angle PRQ is equal to 75 degree, then find measure of arc PRQ. आता पहा, तुम्हाला हा प्रॉब्लेम दिल्यानंतर वर्ड इथे काय शब्द, इन्स्क्राईब. इन्स्क्राईब शब्द आहे ना, याचा अर्थ आपल्याला इन्स्क्राईब जो काही इंटरसेप्टेड आर्क, इन्स्क्राईब अँगल, हे जे काही कन्सेप्ट आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणजे तुम्ही आन्सरच्या जवळ जाता. आणि ज्यावेळेस आन्सर तुम्हाला सुचत नाही, 2 मिनिटात एक फिगर काढायची आणि त्यावरून आपण आन्सर काढू शकतो. सी फिगर. इन फिगर, सपोज दिस इज सर्कल
आणि अँगल आहे, अँगलचं नाव देऊन टाकूया इथे काय पी आर क्यू. हा पी आर क्यू मध्ये इन्स्क्राईब आहे, म्हणजे अशा पद्धतीने इन्स्क्राईब असतो तो. अँगल 75 दिलेला आहे, म्हणजे हा अँगल किती आहे 75. हा 75 असेल तर हा जो आर्क आहे या आर्कचं मेजरमेंट असेल 150. पी क्यू हा आर्कचं किती असेल, कारण इन्स्टेप अँगल थेरम टॉईस असतं. आणि आपल्याला विचारलं काय मेजर ऑफ आर्क पी आर क्यू. मेजर ऑफ आर्क पी आर क्यू म्हणजे हा रिमेनिंग म्हणजेच काय करायचं आता या ठिकाणी सिंपल आहे 360 मायनस 150. 360 मध्ये 150 गेले 210. दिस इज द आन्सर डी. Okay. Now next, a line makes an angle of 60 degree with the positive direction of x-axis. So the slope of line is. जर लाईनने पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स ऍक्सिसला 60चा अँगल केला तर याचा आन्सर सिंपल असतं. कधी पण लक्षात घ्या टॅन ऑफ दॅट अँगल, टॅन ऑफ 60. मग टॅन 60ची व्हॅल्यू काय आहे तुम्ही सांगा, ते आपल्याला आन्सर असेल. That is tan 60. Tan 30 1 upon root 3. Tan 45 1 and tan 60 असतं root 3. That is answer is C. Okay. Now fourth one. Radius of sector of a circle is 5 centimeter and length of arc is 10 centimeter. Find the area of sector. हा प्रॉब्लेम मी इथे सोडवतो. पण लक्षात घ्या मेन्सुरेशन लास्ट चॅप्टर जो आहे तो ओमिटेड आहे, म्हणजे त्यावरचा क्वेश्चन येणार नाहीये. पण एक तुम्हाला स्वयं अध्ययन सांगितलेलं आहे, यावर आधारित तुम्हाला काही दुसरे एखादा प्रॉब्लेम असू शकतो थोडाफार, तर तो तुम्हाला सोपा जावा म्हणून मी हा सुद्धा सोल्युशन देतो. ते सुद्धा तुम्ही नीट पहा. रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर मीन्स गिवन इज आर इक्वल टू 5 and length of arc means L, given length of arc is 10 centimeter. Then find the area. What is area? यासाठी सिंपल आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. The formula is A equal L into R by 2. तर यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या. L किती आहे 10, R 5 by 2. 2 1 2 5 10, 5 5 25 centimeter square is the answer. Here centimeter, therefore 25 centimeter square. काही जण चुकून मीटर स्क्वेअर मध्ये करतात, हे लक्षात द्या, हे समजून घ्यायचं छोट्या छोट्या गोष्टी. ओके, गिवन सेंटीमीटर therefore answer is centimeter. This is question 1A. Now question 1B. What is question 1B? See. Solve the following sub questions. त्यामध्ये त्यांनी ही एक फिगर दाखवली आहे आणि या फिगर मध्ये त्यांनी सांगितले इन अबोव सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर बी सी जे आहे ते दिसत आहे. डीसी परपेंडिक्युलर बीसी, डीसी परपेंडिक्युलर, इथे पण परपेंडिक्युलर साईन दिले म्हणजे ते आहे ए बी इक्वल 3. एक सर्वात महत्वाचं म्हणजे फिगर मध्ये ज्या व्हॅल्यूज दिल्या त्या नोट डाऊन करून टाकायच्या. ए बी इक्वल टू 3, CD equal to 4. CD equal to 4. Then find area of triangle ABC to the ratio. त्याचा रेशो घ्यायचा एरिया ऑफ ट्रायंगल DCB. मग आता यांचं रेशो काढण्यासाठी आपल्याकडे सिंपल आहे का कोणता आपल्याला प्रॉपर्टी वापरायची. तर या ठिकाणी प्रॉपर्टी अशी वापरायची दोन्ही ट्रायंगलचा हा बेस आहे. कोणता BC, या पण ट्रायंगलचा बेस आहे, या पण ट्रायंगलचा बेस आहे. हा बेस कॉमन आहे त्यामुळे बेस कॉमन असणारी प्रॉपर्टी म्हणजे हे 3 काय झालं, हे हाईट झालं. इट इज हाईट अँड दिस 4 1 इज ऑल्सो हाईट. मग कोणतं प्रॉपर्टी येणार, मग आपल्याला या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी फिगर काढण्याची तुम्हाला या ठिकाणी गरज नाहीये. या ठिकाणी 4 स्टेप मध्ये आन्सर आहे आणि 1 मार्काला 2 स्टेप मध्ये आन्सर आहे, 1 मार्काला आहे. मग तुम्हाला काय पाहिजे असतं, या ठिकाणी असं लिहायचं एरिया
ऑफ ट्रायंगल ABC to area of triangle DCB, which is equal to AB divided by DC. आणि याला रिझन लिहायचं triangles with common base. आणि यानंतर याची व्हॅल्यूज टाकायची तुम्हाला. काय व्हॅल्यूज आहे? ती व्हॅल्यूज असते 3/4 आणि हे आपलं आन्सर येतं. ठीक आहे. म्हणजे कोणत्या दोन स्टेप महत्वाच्या होत्या? ही फर्स्ट स्टेप आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यूज जी दिली होती ती. इथे तुम्ही सुरुवातीला असं लिहू शकता AB इक्वल टू 3 सेंटीमीटर, DC इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यूज हे टाकल्यानंतर रेशो असेल तर याला काही युनिट येत नाही आणि त्याचं मग ते रेशोचं आन्सर काय आलं? दिस वन. इथे तुम्ही पुन्हा इथे लिहायचंय तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल ABC टू द एरिया ऑफ ट्रायंगल DCB. ओके. आणि आपल्या मनाने समजून घ्यायचं. एक मार्काला असेल तर कोणत्या दोन स्टेप महत्वाच्या असू शकतात? ते दोन स्टेप. यामध्ये तुम्ही आणखीनही एखादी स्टेप काढू शकता, फिगरही काढू शकता टाइम असेल तर, पण ते फक्त तुमचं रिप्रेझेंटेशन व्यवस्थित होईल. पण तुमच्या ह्या दोन स्टेपला अशा मार्किंग असतं. ओके. नेक्स्ट. In cyclic quadrilateral ABCD, angle B is 75, find C. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणल्यानंतर तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी माहित पाहिजे. पहा, अशा प्रकारे हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये सपोज ABCD, अँगल B is 75. तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी अशी असते, फिगरची गरज नाही. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी अशी असते का याचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात, म्हणजे 180 बेरीज असते. म्हणजेच तुम्हाला आता आन्सर लिहिताना फिगर काढली तर अतिउत्तम. आन्सर काढताना in quadrilateral ABCD, measure of angle B plus measure of angle D equal to 180. Reason, opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. आणि त्यानंतर व्हॅल्यूज टाकायच्या फक्त. Therefore 75 plus measure of angle D equal to 180. Measure of angle D equal to 180 minus 75. मेजर ऑफ अँगल D इक्वल टू सबट्रॅक्शन केलं तर 105 डिग्री. अशा प्रकारे हे आन्सर आलं. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 4. इफ 3 sin थीटा इक्वल टू 4 cos थीटा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan थीटा. एकदम सोपा प्रश्न. पहा, 3 sin थीटा इक्वल टू 4 cos थीटा. इट इज गिवन. ओके. आता साइन थीटा अपॉन कॉस थीटा इक्वल टू टॅन थीटा असते हे माहित पाहिजे. म्हणजेच काय होणार? साइन थीटा अपॉन कॉस थीटा हे इकडे घेतलं तर इकडे 4/3 आणि याची व्हॅल्यू काय असते? टॅन थीटा इक्वल टू 4/3. इथे देअरफॉर हे गिवन होतं आणि इथे लिहू शकतो आपण सिन्स साइन थीटा divided by
कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा. आणि अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 आपण कंप्लीट केला. अशाच प्रकारे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन नंबर 2, त्यानंतर 3, 4 आणि 5 असे सलग 5 दिवसाच्या 5 व्हिडिओमध्ये मी पुढचे 5 आपण सर्व क्वेश्चन्स असे सॉल्व्ह करूया. तुमचं काम आहे की हे जे सोडवलेले आहेत हे पुन्हा व्यवस्थित एका वहीवर सोडवत चला. व्यवस्थित पहा. क्वेश्चन पेपर मोस्टली हँडल म्हणजे पाहिजे आपण, म्हणजे आपली भीती कमी होते. जे दडपण येतं ना बोर्डाच्या पेपरचं, ते दडपण खूप कमी होतं आणि खूप सोपं असतं, अवघड काही नसतं. स्टेप वाईज कसं मार्किंग मिळतं, काय मिळतं, हे सर्व मी तुम्हाला तसं साईड बाय साईड सांगतो. एक काम करायचंय, फक्त तुम्हाला या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनला क्लिक करायचंय. म्हणजे माझे व्हिडिओ आलेले जरी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर नाहीच दिसलं तरी ऑटोमॅटिक तुम्हाला काय होईल, ते क्लिक होईल आणि तुमच्या तिथे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ त्या प्रकारे पाहू शकाल. मी यानंतर अशा प्रकारच्या क्वेश्चन्स पेपर्स, माझ्याकडे खूप क्वेश्चन पेपर्स आहेत, हे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहे. क्वेश्चन पेपर नंतर माझ्याकडे आउट ऑफ बुक क्वेश्चन्स आहेत, तेही मी आता तुमची ती एक सिरीज तयार करणार आहे. आणि ती सिरीज का दररोज 2 एक्झाम्पल असे क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 अशा पद्धतीने आपण आता पुढे जाणार आहोत. तर त्यामुळे काय म्हणतात ना, कुठेही जाऊ नका, माझ्या सोबत राहा आणि व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि भीती घालवा. हे खूप सोपं आहे आणि खूप सोपं वाटेल. ठीक आहे, लेट अस स्टॉप हियर.